नमस्कार मंडळी, आपण आहोत राहता नगरीमध्ये. राहत्यामध्ये नगरपालिका रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजलीताई कैलास सदाफळ आणि त्यांचे यजमान आपल्यासोबत आहेत कैलास बापू सदाफळ, जे गेले प्रथम नगराध्यक्ष या नगरीचे होते आणि त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहे. अशा पद्धतीचा प्रचार त्यांच्याकडून सुरू आहे. खरं काय आहे, कशा पद्धतीची लढत या राहता शहरामध्ये होती आहे, आपण त्यांनाच विचारूया. कैलास बापू, आपलं स्वागत आहे. मला सांगा, नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसनं तुमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. काय वाटतं, आपला विजय किती सोपा आहे? राहता नगरपालिकेमध्ये जी जबाबदारी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी माझ्यावर जी टाकलेली आहे, गेल्या 15 वर्षापासून मी राहता नगरपालिकेमध्ये सातत्याने निवडणूक लढून चांगल्या मताने निवडून आलेलो आहे. गेल्या वेळेस राहता शहरामध्ये माझं मतदानसुद्धा नसताना आणि मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि सर्वसामान्य लोकांशी जो असलेला माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे मला राहता शहरामध्ये गेल्या वेळेस प्रथम क्रमांकाच्या मताने शहरामधून मी निवडून आलेलो होतो. आणि आपण फिरताना बघतच असाल की राहता शहरामध्ये विविध विकास कामे या ठिकाणी झालेले आहेत. हायमॅक्स असतील, रोडचे पेविंग ब्लॉकचे कामे असतील किंवा इतरही समस्या असतील, आरोग्याच्या विषयीचे काही प्रश्न असतील, कचऱ्याच्या बाबतीत असतील, पाण्याच्या बाबतीत असतील, त्या आम्ही गेल्या 15 वर्षापासून यशस्वीरित्या या ठिकाणी नागरिकांच्या समस्यांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळेच आम्हाला या नागरिकांनी गेल्या 15 वर्षापासून सातत्याने ते निवडून देत आहेत. मला सांगा, ही जी जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यावरती राहत्याची जनता नगराध्यक्ष निवडेल? ही निवडणूक खऱ्या अर्थाने एक प्रकारे विकासाबरोबर विकासाची कामं करणारं जे नेतृत्व आहे, ह्या नेतृत्वाबरोबर आणि ह्या विखे पाटलांनी जे आपल्या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहत्यातील राहिलेले जे प्रश्न असतील, ते प्रश्न हे नामदार साहेब त्यांच्या मंत्रालयामध्ये किंवा मुंबईला आपलं जे पद आहे त्या पदाच्या जोरावर किंवा त्यांच्या ताकदीवर ते राहता शहरातील अनेक प्रश्न त्या यापूर्वी सोडवलेले आहेत आणि पुढेही सोडवतील, हा दृढ आत्मविश्वास मतदारांना आहे. आणि गेल्या 10-15 वर्षापासून राहत्यामधील जे सामाजिक सलोखा जो टिकवण्यात आम्ही यश मिळवलेला आहे, कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला किंवा जाती धर्मात भेदभाव करून कुठलंही इलेक्शन आम्ही त्या ठिकाणी लढवलेलं नाही. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही आमचा जो काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचे जे विचार आहेत ते आम्ही रुजवण्याचा प्रयत्न या शहरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळेच जनतेने आमच्यावर विश्वास यावेळेसुद्धा टाकतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. जातीय सलोखा कायम ठेवण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं आहे असं आपण सांगताय. मला सांगा की आपल्यावरती आरोप होतो, काँग्रेसवरती आरोप होतो की जे बंडखोर आहेत, भाजपचे जे बंडखोर उमेदवार आहे निधाणे, त्यांना काँग्रेस पक्षानेच उभं केलं आहे जेणेकरून त्यांची मतविभागणी होऊन आपला विजय सोपा होईल. तर या आरोपाबाबत आपल्याला काय म्हणायचं नेमकं? हा अत्यंत आरोप चुकीचा आहे. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्या भाजपच्या उमेदवारांना ज्यांनी यापूर्वी सातत्याने कष्टाने पक्ष वाढवला, सर्व निष्ठा त्यांनी त्या पक्षासाठी आज जवळजवळ 30-40 वर्ष आपलं आयुष्य घातलं, त्या लोकांना उमेदवारी देण्याऐवजी जे सातत्याने दरवेळेस पक्ष बदलतात फक्त आपल्या स्वार्थासाठी, त्यांना लोकांचं काही घेणं नाही आहे. फक्त कुठल्या पक्षांमध्ये जाऊन आपली स्वतःची पोळी कशी भासता येईल हे बघून त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारीचा आपला त्या ठिकाणी जोर लावला. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर फार मोठी चूक आणि अन्याय सातत्याने निष्ठावंत कार्यकर्त्यावर BJPमध्ये असेल, सेनेमध्ये असेल, मी सुद्धा शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे, कधीही मला शिवसेनेमध्ये तिकीट मिळालं नाही. कदाचित जर मी शिवसेनेत राहिलो असतो तर आज मला नगराध्यक्षपदाची संधी ही तिसऱ्यांदा या ठिकाणी मिळालीच नसती. कारण जर बघितलं तर हे पक्ष केवळ भांडवलदार या लोकांचा हा पक्ष आहे आणि या भांडवलदार म्हणून आणि साहेबराव एक सर्वसामान्य कुटुंबातला जरी आमच्या विरोधात लढाई असली तरी ती आमची मैत्रीपूर्ण लढाई आहे. ह्या साहेबरावच्या तिकिटाला पूर्णपणे भाजपचे जे आत्ताचे जे उमेदवार आहे हेच पूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांनीच त्यांचा पत्ता कट करून आपल्या स्वतःच्या पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी आणि आपला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ करण्यासाठी त्यांनी ते त्या ठिकाणी तिकीट मिळवलेलं आहे. याच ठिकाणी जर समजा इतर समाजाचं आरक्षण जर मिळालं असतं तर यांनी
काय भूमिका घेतली असती हे त्यांना विचारा तुम्ही. आज आपल्या फक्त स्वतःच्या पत्नीला या ठिकाणी जनतेसमोर उभं न्यायचं आणि लोकांमध्ये मतभेद करायचे, लोकांसमोर खोटे मुद्दे उपस्थित करायचे, हा त्यांचा एकमेव डाव आहे. पण जनतेने आज त्यांना पूर्णपणे नाकारलेला आहे. जनतेने त्यांना पाण्याच्या प्रश्नावर सांगितलेलं आहे की गेल्या त्यांनी आज पॉम्पलेट छापलं. मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आम्हाला महिला अंडा घेऊन जाताना आम्हाला दुःख होत होतं. तर हे या महाशयांनी जर समजा एक ग्लास पाणी राहत्या शहराला पुरवलं का, त्यावेळेस ते कुठं होते? मूळ म्हणजे हा उमेदवार साकुरीचा आहे, याला राहत्याच्या जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. राहत्यामध्ये असलेली जी बंद खोली, त्या बंद खोलीमध्ये इलेक्शन लागल्यानंतर यायचं, साफसफाई करायची आणि आपला व्यवसाय चालू करायचा. असा व्यावसायिक म्हणून यांनी जे राजकारणाकडे बघितलेलं आहे, या सगळ्या गावात आमच्या माहिती झालेली आहे. आणि या उमेदवाराला येत्या 28 तारखेला राहता शहरातीलच जनता धडा शिकवेल. जो फक्त व्यवसाय बघतोय, फक्त व्यावसायिक म्हणून काम करणारा जो उमेदवार आहे त्याला जनता नाकारेल असं कैलास बापू म्हणतात. मला सांगा, राहतेकरांसाठी प्रामुख्यानं आपण काय कामं केली गेल्या अनेक वर्षांमध्ये, ते थोडक्यात सांगा. आता राहता शहरामध्ये जर आपण बघितलं असेल की कवर्ग नगरपालिका असताना नामदार साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आज राहता शहरामध्ये छोट्या वस्तीमध्ये लोकरुचीनगरमध्ये गार्डन केली. लोकरुचीनगर जे उपनगरं होते, उपनगरं जी नव्याने राहता शहरामध्ये तयार होत आहे, प्रथम त्या उपनगरांच्या लोकसंख्येचा विचार करून त्या ठिकाणी भरपूर विकास कामं आपण बघितलं. रोड असेल, गार्डन असेल, स्ट्रीट लाईट असेल, शहरामध्ये सुद्धा पेविंग ब्लॉक असतील, पाण्याची व्यवस्था असेल, उन्हाळ्यामध्ये सुद्धा घरोघरी पाणी पुरवण्याचं काम मी सातत्याने केलेलं आहे. आणि 5 लाख लिटर पाणी मी स्वतः माझ्या शेतामध्ये कुठलंही पीक न करता मी राहता शहराच्या बंधू आणि भगिनींच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मोफत पाणी मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. हेच पाणी जर मी संस्थांना जर विकलं असतं तर मला आज कमीत कमी 1 कोट, 1.5 कोट, 2 कोटपर्यंत मला त्या ठिकाणी बिल मिळालं असतं. पण मी माझी जबाबदारी ओळखली, सन्माननीय नामदार साहेबांवर दाखवलेला या गावाने विश्वास, या त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाऊ नये म्हणून मी सातत्याने या गावासाठी 5 लाख लिटर पाण्याचा जी पूर्ण पाणी योजना माझ्या येथील शिंगवे येथील शेतामधून मी पाणी आणून, म्हणजे जिल्हा परिषदेने जे टँकर दिलेले होते त्या टँकरमार्फत या ठिकाणी मी मोफत पाणी पुरवलेलं आहे. आणि फोन केल्यानंतरसुद्धा प्रत्येक घरासमोर गल्लीमध्ये मी वैयक्तिक माझे विकत घेऊन टँकर या ठिकाणी दिलेले आहे. आणि याच मुद्द्यावर सर्व महिलांना माहीत आहे आणि सर्व जनतेला माहीत आहे की रात्रीने मी सकाळी 6 वाजता गावामध्ये येतो. आरोग्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे जाणून घेण्यासाठी मी सातत्याने 6 वाजल्यापासून चौकामध्ये 9 वाजेपर्यंत मी गावामध्ये सातत्याने उभा आहे. आणि हे सर्व जनता पाहत आहे. असं काही नाही की मी आज इलेक्शन लागल्यानंतर आलो आणि द्या मला मतं आणि मी तुमचा हा विकास करीन, मी तुमचा तो विकास करीन. याच्यावर जनतेला ही फसवणुकीची भाषा, एकदा जनता फसली होती पण आता फसणार नाही. या महाशयांना परत साकुरीचं आता हे इलेक्शन झाल्यानंतर त्याचं कुपनसुद्धा आम्ही साकुरीत काढून देणार आहे. हे इलेक्शन त्याचं शेवटचं इलेक्शन राहणार आहे. हे इलेक्शन विरोधी गटाच्या उमेदवाराचं शेवटचं इलेक्शन राहील आपण असं म्हणताय. बापू, मला शेवटचा प्रश्न आहे, काय प्रमुख आश्वासनं आपण नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर काय लोकांचे कामं आपण लोकांना काय नेमकं विजन दाखवत आहे? आज प्रामुख्याने नगरपालिकेचे जे उद्देश आहेत, आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे जे मूलभूत जे प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही राहता शहरामध्ये जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर पिण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणि त्या ठिकाणी मीटर बसून 24 तास पाणी हे राहता शहराला उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे की ज्या भगिनींना किंवा ज्या घरामध्ये साधारण 100 लिटरची जर पाण्याची गरज असेल तर ते 100 लिटरचंच बिल त्या ठिकाणी येणार आहे. एखाद्या दिवशी एखाद्याला जर 500 लिटर पाणी लागत असेल त्यांनी ते 500 लिटर पाणी वापरायचं आहे आणि ते 500 लिटर पाण्याचंच त्या ठिकाणी बिल येणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा अन्याय सर्वसामान्य जनतेवर या ठिकाणी होणार नाही. ज्यांना जर समजा नळाचं 1 लिटरसुद्धा ज्यांनी पाणी वापरलं नाही त्यांना 1 रुपयासुद्धा बिल त्या ठिकाणी येणार नाही. पाणी ज्या पद्धतीनं तुम्ही वापरणार त्या पद्धतीनं तुम्हाला बिल मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने जर बघितलं तर आम्ही घंटागाडी असेल, आमच्या छोट्या रिक्षा असतील, ट्रॅक्टर असतील किंवा इतरही कचरा वाहक असतील, ह्या वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि घरोघरी रिक्षा जाऊन किंवा वेळोवेळी फवारणी करून राहता शहर हे कशा पद्धतीनं स्वच्छ आणि सुंदर राहील याच्याकडं आमचा यापूर्वीही मानस होता. आणि यापूर्वीसुद्धा याच्यानंतरसुद्धा आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो की राहता शहर हे
तुम्ही पुढच्या वेळेस जर आला तर गल्ली बोळामध्ये तुम्हाला खरोखरच आजही विकास झालेला आहे, पुढेही सुद्धा समस्या ह्या तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, मला सांगा कशा पद्धतीची लढत होईल आणि किती उमेदवार तुमचे निवडून येतील आणि नगराध्यक्षपद? आमचे तर आता एक नगरसेवक आमचे मित्रताई ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहे म्हणजे समोरच्या उमेदवारांनी ओळखलेलं आहे की आपण जर ही लढत केली तर आपण चुकीची करत आहोत आणि कुठल्याही प्रकारचं काही देणं घेणं न करता किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर दबाव न टाकता त्या भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि आम्हाला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. माझ्याकडून यांनी चुकून आणि फसून फॉर्म भरून घेतलेला होता. ही आमची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. राहिले आमचे 16 उमेदवार, 16 नगरसेवक हे अत्यंत जास्त लीडने राहता शहरामध्ये निवडून येणार आहे आणि नगराध्यक्षाची निवडणूक ही जनतेतून असल्यामुळं जनता ठरवणार आहे की आम्ही केलेल्या कामाला आम्हाला मतदान करायचं की जो शहरामध्ये 10 वर्षातून एकदा चक्कर मारून लोकांना जो गोलमाल करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला मतदान करायचं. बरोबर आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर निवडून येईलच, बाकी विरोधकांचा देखील भुईसपाट या ठिकाणी पडतील अशा पद्धतीचं बाकी त्यांनी या ठिकाणी वर्तवलं आहे. आपण अंजलीताई कैलास सदाफळ यांच्याकडनं फक्त एक शेवटची कमेंट जाणून घेतोय. काय पद्धतीचं आव्हान ते महिला भगिनींना आणि राहतेकर जनतेला करतायत? नमस्कार. मी म्हणजे महिलांना जेव्हा मागच्या वेळेस त्रास झाला त्याच्यातला आम्ही निम्मा त्रास तर कमी केला. आमच्या शेतातून पाणी आणून आम्ही सगळ्या महिलांना पाणी वाटलेलं आहे. तर इथून पुढं भविष्यात जर काही निसर्गाने काही धोका दिला, पाऊस कमी झाला, पाण्याची काही टंचाई आली ती आम्ही पूर्ण करू. बरोबर आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, पाणी प्रश्न, त्याच्यावरती प्रामुख्यानं काम करणार आहे असं राहत्याच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत अंजली सदाफळ सांगतायत. काँग्रेस पक्षाकडनं त्या निवडणूक लढवत आहेत. तर आपण S9 चॅनलच्या वतीनं या उमेदवारांना शुभेच्छा देणार आहोत आणि नवीन पुढच्या शहरामध्ये पुढच्या प्रभागात आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती पाहणार आहोत. तोपर्यंत आपली रजा घेतो. बघत रहा S9चा निवडणूक विशेष. पंजाला मत काँग्रेसला, कैलास बापू सदाफळ. मत काँग्रेसला. आमचं मत फक्त आणि फक्त विकासासाठी काँग्रेसलाच आहे. काल होतं, आज आहे आणि उद्या पण राहणारच. माझं मत काँग्रेसला.